आज आपण बटर चिकनची रेसिपी पाहणार आहोत, तीसुद्धा रेस्टॉरंट स्टाईल. आणि त्याचा मसाला कसा बनवायचा, त्या बटर चिकनला लागणारा मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल. तर 100 ग्रॅम बोनलेस चिकन घेतले, असे पातळ काप करून घ्यायचे म्हणजे फ्राय करताना व्यवस्थित शिजले जातील. अर्धा टीस्पून हळद घातली आहे आणि 1 टीस्पून मी लाल तिखट घातलं आहे आणि त्यामध्ये धने जिरा पावडर आपल्याला अर्धा टीस्पून घालून घ्यायचं आहे. 100 ग्रॅम घेतलं आहे मी चिकन, त्यामुळे मी अर्धा टीस्पून किंवा 1 टीस्पून लाल तिखट घेतलं आहे. तुम्ही दुपटीने याचे मसाल्याचे प्रमाण वाढवू शकता. 1 टीस्पून आलं लसूण मिरचीचा ठेचा मी त्याच्यात टाकून घेतलेला आहे. मीठ चवीनुसार घातलं आहे. 2 चमचे दही घातलं आहे. ह्याप्रमाणे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपण आता हे बाजूला ठेवूया. 15 मिनटासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता आपण मसाला त्याचा बनवून घेऊया. तर मोठे 2 कांदे घेतले, 3 टॅमॅटो घेतलेत लाल बुंद आणि काश्मीरी लाल मिरची मी 3 घेतलेत. ही एक हिरवी मिरची घेतली आहे आणि 2 इंच आलं घेतलं आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. काजू मी भिजत ठेवले होते 15-20 मिनटं. काजूचे तुकडे आहेत ते 10-12 तुकडे घेतलेत. याप्रमाणे कोथिंबीरच्या काड्या पण घेतल्यात, त्याच्याने फ्लेवर चांगला येतो. आणि हे सर्व साहित्य आपल्याला आता भाजून काढायचं आहे. तर आपण थोडं तेल ओतून घेतलं आहे कढईमध्ये आणि तेल गरम झाल्यानंतर आपण कांदा त्यात परतून घेणार आहोत. याप्रमाणे कांदा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 मिनटं झाल्यानंतर कांदा आपला मऊसर होईल. त्यामध्येच आपल्याला आता कोथिंबीरच्या काड्या आणि आलं लसूण आणि काश्मीरी लाल मिरची टाकून घ्यायची आहे. यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे पण आपण 1 मिनटं परतून झाल्यानंतर टॅमॅटो टाकून घेणार आहोत. याप्रमाणे टॅमॅटोही आपण मऊसर होईपर्यंत टाकून घ्यायचं आहे. आता त्यामध्येच आपल्याला काजूच्या बिया पण टाकून घ्यायच्या. नंतर आता व्यवस्थित टॅमॅटो मऊसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे. बघा याप्रमाणे आपला टॅमॅटो कांदा असा मऊसर झालेला आहे. आपल्याला जास्त करपवायचं नाही आहे, याप्रमाणे मऊसर करून घ्यायचं आहे. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला लावून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला लावून घेऊया आणि त्यामध्येच आपण काजूच्या बियाही टाकून घेणार आहोत आणि ह्याची बारीक पेस्ट अशी आपण तयार करणार आहोत. याप्रमाणे बारीक पेस्ट तयार करून घ्या. बघा याप्रमाणे पाणी न घालताच मी वाटून घेतलं आहे. तुम्हाला वाटलंच तर 1-2 चमचे पाणी घालू शकता, पण शक्यतो टॅमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे आपण पाणी न घालता हे बारीक पेस्ट वाटू शकतो. याप्रमाणे वाटून घेतल्यानंतर मी हे वाटण जेवढं लागेल तेवढं वापरणार आहे आणि बाकीचं मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. हे तुम्ही आठवडाभर ठेवू शकता आणि कोणत्याही रेस्टॉरंट स्टाईल भाज्या तुम्ही करू शकता. तर मी लागेल तेवढं वाटण साईडला करून घेतलेलं आहे. आता आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत. हे बटर चिकन असल्यामुळे मी त्याच्यामध्ये 2 चमचे बटर घातले तव्यावरती आणि चांगलं तव्यावरती पसरून घेणार आहे. आणि आता चिकनचे पीसेस मी एक करून त्यावरती टाकून घेणार आहे. याप्रमाणे आपण चिकनचे पीसेस व्यवस्थित 1-2 मिनटांनी परतून घेणार आहोत. त्याला 10-15 मिनटं असं चांगलं फ्राय करून घेणार आहोत. याप्रमाणे फ्राय करून घ्या. आपले बटर चिकनचे पीसेस आपण असे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे याच्यामध्येच आपण 80% शिजवायचं आहे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. पातळ काप असल्यामुळे हे व्यवस्थित शिजले जातील. आपण चमच्याच्या साहाय्याने चेक करू शकता की हे व्यवस्थित शिजले आहेत की नाही. याप्रमाणे आपले पीसेस व्यवस्थित 15 मिनटानंतर शिजून झालेले आहेत. आता आपण ते साईडला ठेवूया. आता आपण ग्रेव्ही करायला घेऊया. बघा याप्रमाणे चिकनचे पीसेस तयार झालेले आहेत. आता आपण ग्रेव्हीसाठी एका कढईमध्ये परत आपण बटर घालून घेतलेलं आहे. तुम्ही बटरच्या ऐवजी तूपही वापरू शकता. 2 चमचे मी बटर घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये वाटण पूर्ण घालून घेतलेलं आहे. जेवढं पाहिजे तेवढं आपण वाटण घालून घेतलेलं आहे. माझं चिकन कमी असल्याकारणाने मी थोडंसंच वाटण घेतलं आहे, म्हणजे 2-3 मोठे चमचे वाटण घेतलं आहे. आणि ह्या ग्रेव्हीला तिखटपणा येण्यासाठी मी लाल तिखट 1 चमचा, काश्मीरी लाल मिरची 1 चमचा, अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला 1 चमचा घालून घेतलेला आहे. याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून आपण मसाले व्यवस्थित भाजून घेऊया आणि थोडंसं
पाणी घालून घेतलं आहे. जेवढं पातळ ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. चिकनमध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपण बेतानेच मीठ घालायचं आहे. आणि 2 मिनटातच चांगली उकळी येईल. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे उकळी आणून द्यायची आहे. आणि आता फ्राय केलेले चिकनचे पीस मी त्याच्यात घालून मिक्स करून घेणार आहे. आणि परत मी 5-10 मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे. आपण 80% फ्राय करून घेतले होते, पण ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला परत एकदा 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरच शिजवायचं आहे. कसुरी मेथी मी 2 चमचे घालून घेतली आहे, त्याच्याने टेस्ट खूप छान लागते. आणि ह्यामध्येच आपल्याला थोडं शाही लूक येण्यासाठी किंवा रिचनेस येण्यासाठी आपल्याला क्रीम घालायची आहे, किंवा दुधाची साय फेटून तुम्ही घातली, फ्रेश साय पाहिजे, आणि तीच फेटून आपण 2 चमचे घालून घेऊ शकता. याप्रमाणे आपली चिकन बटर मसाला तयार झालेला आहे. याप्रमाणे नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. जर आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.